की सरकार तुम्हाला मूर्ख तरी बनवत आहे किंवा तुमची आणि सरकारची मिलीभगत तरी आहे. आणि शेतकरी कोण आहे तर तो ओबीसी मध्ये विभागलेला आहे. तो तेली माळी कोळी कुणबी पाटील देशमुख मुसलमान सर्वच आहे. कोण शेती करत नाही या राज्यामध्ये देशामध्ये मला तुम्ही समजून सांगा. आज आम्हाला फक्त 1 क्विंटल कापूस विकला तर 1 ग्रॅम सोनं मिळतंय. 36 ग्रॅम जेव्हा मिळत होतं ना, शून्य खर्च होता, शून्य खर्च. मग आरक्षण मागायचं. जी माणसं म्हणत होती की उत्तम शेती ती आणि कनिष्ठ नोकरी, ती म्हणतायत आता की नाही मला हे कनिष्ठ नोकरी द्या. म्हणजे हिमालयाच्या भेटीला हा मावळा सुद्धा तिथे जाऊ द्या. हे उदाहरण घडूया, आपण तिथे जाऊया, त्याच्या मागे आपण आपली शक्ती उभी करू द्या. आपली एवढी मोठी तर ताकद आहे. 40-50 लाख शेतकरी. पंजाबच्या शेतकऱ्यांची काय 5-10 लाखाची ताकद आहे. आपली तर 5-50 लाख शेतकऱ्यांची ताकद आहे. मागे लावूया आपण या शेतकऱ्यांच्या. आणि अशा वेळेला सरकारला तुम्ही काय मागताय? आरक्षण बिरक्षण. ओसाड गावची पाटीलकी मागण्यासारखा प्रकार आहे. काय करताय त्या ओसाड गावची पाटीलकी मागून? नमस्कार, मी आज बोलणार आहे महाराष्ट्रातील एका अत्यंत ज्वलंत अशा विषयावर. आणि त्या विषयाचं नाव आहे आरक्षण किंवा जरांगे पाटील. जरांगेजी, मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की सरकार तुम्हाला मूर्ख तरी बनवत आहे किंवा तुमची आणि सरकारची मिलीभगत तरी आहे. तुम्ही म्हणाल काय बोलताय पोहरे, तुम्ही बोलत नाही आहे. मी तुम्हाला त्यातली काही उदाहरणं देतो. एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीमध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये सरकारने खेळ मांडला या सगळ्या संदर्भातला. नाही, मला हे मान्य आहे तुमचा उद्देश चांगला आहे, स्वच्छ आहे, तुमच्या मनात काही छलकपट नाही, हेही मला मान्य आहे. मात्र सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने चाललंय सर्वचं सर्व नाटक प्रत्येक वेळेला सरकारचं, तुम्ही आपली उपोषणाला बसताय, नाकातोंडातून तुमच्या रक्त निघताय वगैरे सगळे लोक पाहतात. मी पाहतो, मी सुद्धा बरेचदा चिंतित पडतो की एका शेतकऱ्याच्या मुलासोबत ही काय खिलवाड मांडलाय सरकारने. मात्र हे तुम्हाला माहीत नसेल, परंतु माझं असं ऑब्झर्वेशन आहे की सरकार तुम्हाला मूर्ख बनवत आहे आणि तुम्हाला वापरून घेत आहे. हे समजून घ्या. पहिले कसं वापरून घेत आहे एक लक्षात घ्या. सध्याच्या घडीला देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये पर्टिक्युलरली आपण विषय करूया तर आता निवडणुका समोर आहेत. या निवडणुकांमध्ये या सरकारवर सर्वात नाराज असणारा वर्ग कोण आहे तुम्ही मला सांगू शकाल का? मी सांगतो, तो आहे शेतकरी. आणि शेतकरी कोण आहे तर तो ओबीसी मध्ये विभागलेला आहे. तो तेली माळी कोळी कुणबी पाटील देशमुख मुसलमान सर्वच आहे. कोण शेती करत नाही या राज्यामध्ये देशामध्ये मला तुम्ही समजून सांगा. मग आज हा नाराज असलेला जो वर्ग आहे तर मग यांनी काय करायला पाहिजे? याच्यामध्ये फोडो और राज करो, फोडो तोडो और राज करो. मग याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे. तो म्हणजे काय करायचं? एकमेकांना भांडण ठेवायचं. भांडण्यासाठी चांगला उपाय काय आहे? आणि तुमचं लक्ष दुसरीकडे वेधायचं. तुम्ही मागूच नका. तुमच्या शेतीला भाव मिळतोय की नाही, शेतमालाला भाव मिळतोय की नाही, तुमच्या इतर समस्या सुटल्यात की नाही, तुम्हाला विमा मिळतोत की नाही, याच्यावर तुम्ही लक्ष नका देऊ. आरक्षण मिळालं म्हणजे तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. आणि हा कुठला वर्ग आहे आरक्षण मागणारा? तो जो म्हणत होता उत्तम शेती कनिष्ठ नोकरी. जर शेतकऱ्याच्या मुलांनी कधी म्हटलं आजपासून 65-70च्या दरम्यानमध्ये की आम्हाला नोकरी करायची आहे तर त्याचा बाप म्हणायचा, हे दडभद्र्या काय भिकार चोर धंदे लागलेत तुला, काय अगदी असे याचे दडभद्री लक्षणं लागलेत तुला, चल. अरे आपली चांगली शेती आहे, जबरदस्त शेती करावी, केवढं पिकतंय. परिस्थिती होती त्या जमान्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे, मी नेहमी म्हणत राहतो, उदाहरण देत राहतो की पहिले काय परिस्थिती होती. $1 वॉज इक्वल टू 1 रुपी. एका डॉलरसोबत 1 रुपया होता. आणि 1 क्विंटल कापूस विकला तर 3 तोळे सोनं विकत मिळत होतं. आज आम्हाला फक्त 1 क्विंटल कापूस विकला तर 1 ग्रॅम सोनं मिळतंय. 36 ग्रॅम जेव्हा मिळत होतं ना, शून्य खर्च होता, शून्य खर्च. आणि आज खर्चच खर्च. अशा ह्याच्यामध्ये शेती गेली तोट्यात. म्हणून मग आता शेती तोट्यात गेली तर काय करायचं? तो शेतकरी विचार करतो, माझा आबा कर्जात मेला, माझा बाप कर्जात मेला, मीही कर्जात मरतोय, तर मग काय करायचं? किमान माझ्या लाडक्याला तरी नोकरी मिळाली पाहिजे. कारण नोकरदारांचं सध्याच्या घडीला चांगलं आहे. आणि नोकरी मिळण्यासाठीचा सगळ्यात मोठा शॉर्टकट काय आहे तर आरक्षण. मग आरक्षण मागायचं. जी माणसं म्हणत होती की उत्तम शेती ती आणि कनिष्ठ नोकरी, ती म्हणतायत आता की नाही मला हे कनिष्ठ नोकरी द्या.
मग हे कशामुळे आलं तर शेती बर्बाद झाली. माझं जरांगे तुम्हाला म्हणणं आहे, सरकार ज्या पद्धतीने तुमचा खेळखंडोबा करतंय, कशा पद्धतीने दिशाभूल करतंय, त्याच्यातले तुम्हाला काही मी तुम्हाला त्याच्यामध्ये उदाहरणं द्यायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये मग तुम्हाला लक्षात येईल की सरकार मी जे तुम्हाला म्हटलं ना सुरुवातीला, किंवा कशा पद्धतीने हे आपल्याला खेळवत आहेत. एक लक्षात घ्या, जसं मांजर उंदराला खेळवतंय ना, म्हणजे मी काही सरकारलाही मांजर म्हणत नाही, तुम्हालाही किंवा आपल्यालाही उंदीर म्हणत नाही, मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो आहे, तुम्ही एक समजून घ्यायचा प्रयत्न करा. गोष्ट अशी आहे, तुम्हाला तुमची एवढी शक्ती आहे, म्हणजे मी बघतोय तुमच्या 10-10, 20-20 लाखाच्या सभा, ते JCBनी काय फुलं उधळणं, हेलिकॉप्टरने तुम्हाला काय फुलं उधळणं, ते DJ काय म्हणतो त्याला, ते डिजिटल वॉल वगैरे सर्व लावणं, तुमच्या मागे शक्ती आहे, लोक लागलेत. आता शक्ती हे सरकार लावतंय, काही म्हणतात की सरकार लावतंय, कोणीतरी तुमच्या मागे आहे, कोणी म्हणतं शरद पवार आहेत, कोणी म्हणतात फडणवीस आहेत. माझं म्हणणं आहे सरकारच आहे या सगळ्या संदर्भामध्ये, कारण सरकारला खेळखंडोबा करायचा आहे, टाइमपास करायचा आहे आणि लोकांची दिशाभूल करायची आहे. तुम्ही मूळ प्रश्नांवर बोलूच नका, तुमचे जे काही प्रश्न सध्या चाललेत ना त्यावर बोलू नका. तर हे बघा, अरे बाबा तसं जेपकट करायचं असते की नाही, तर त्यावेळेला आपलं लक्ष, अरे तो बघ तो मागे सगळा जेप काटला जातो. तुम्हाला उदाहरणं माहिती आहेत, काय नवीन द्यायची गरज नाही आहे. आपण खेड्यातले जाऊ, तुम्ही सुद्धा ग्रामीण खेड्यातले जाऊ, आपल्याला काही नवीन सांगायची गरज नाही आहे. तर हे सध्याच्या घडीत असंच चाललं आहे. जरांगे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर तुमची शक्ती वापरायची असेल ना तर कुठल्याच गोष्टीसाठी वापरा, मग बघा सरकार काय करते. यांना जर आपल्याला काय म्हणतो त्याला, सरकारचं खरं रूप जर तुम्हाला उघडं पाडायचं असेल ना, मी तुम्हाला सांगतो या गोष्टींनी काम करा. तुमची एवढी मोठी शक्ती आहे, कशासाठी मागे तो पंजाबचा शेतकरी बसला सीमेवर, त्याच्या मागे लावा, घेऊन जा इथून मोर्चे. मी सुद्धा तुमच्या सोबत येतो मोर्चामध्ये, आपण जाऊया सगळे ट्रॅक्टर वाहनं घेऊन सगळे पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मदतीला जाऊया. मग सरकारने एकीकडे पंजाबमधून रस्ते खोदले, आता महाराष्ट्रातून दिल्लीकडे येणारे रस्ते खोदले की नाही पहा त्या हिशोबाने, मग आपल्याला समजेल. आणि आपण त्या पंजाबच्या शेतकऱ्याला मदतीला गेलो ना, तो पंजाबचा शेतकरी सुद्धा म्हणजे हिमालयाच्या भेटीला हा मावळा सुद्धा तिथे जाऊ द्या, हे उदाहरण घडूया, आपण तिथं जाऊया, त्याच्या मागं आपण आपली शक्ती उभी करू द्या. दुसरी आपल्याला शक्ती लावायची आहे तर कशासाठी लावा, सरकारला सांगा, या किमान महाराष्ट्र सरकारला, की तुम्ही आमच्या बापदादांनी ज्या शाळांना जमिनी दिल्या, ज्या तुम्ही आता विकायला काढल्यात, देताय नुसत्या कॉर्पोरेट कंपन्यांना, तर त्या शाळा विकू नका, कारण या शाळांमध्ये आम्ही शिकून मोठे झालो आहोत, हे सांगा समजून. आणि त्याच्यानंतर ह्या शाळा ज्या सरकारने विकायला काढल्यात ना त्या रद्द करायला काढा. त्याच्यानंतर या शाळा मध्ये जे आमचे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्या मागं उभं राहायला लावा. त्याचबरोबर या आता सध्याच्या घडीला तुम्हाला माहिती आहे, या राज्यामध्ये सरकारी नोकऱ्या जेवढ्या आहेत ना तेवढ्या सरकारने संपवल्यात. सरकारी उपक्रम विकलेत, शाळा काढतायत, जर सरकारी नोकऱ्याच उरल्या नाहीत तर मग आपण आरक्षण घेऊन करायचं काय. म्हणून पहिले ज्याच्यामध्ये सरकारी नोकऱ्या लागतात ते उपक्रम वाचवा. जे सरकारने सरकारी उपक्रम विकले ते रद्द करायला लावा. ती केंद्र सरकारची असो नाही तर राज्य सरकारची असो. आपली एवढी मोठी तर ताकद आहे, 40-50 लाख शेतकरी, पंजाबच्या शेतकऱ्यांची काय 5-10 लाखाची ताकद आहे, आपली तर 5-50 लाख शेतकऱ्यांची ताकद आहे. मागे लावूया आपण या शेतकऱ्यांच्या. आणि हे जे या देशात वाटोळं करणारं ते सरकार आहे, ज्या आम्ही बांध केलेल्या गेल्या 5-50-100 वर्षामध्ये तयार झालेल्या सरकारी संस्था होत्या त्या यांनी विकायला काढल्या, शाळा बंद पाडल्यात. त्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने हे जर नोकऱ्या भरत असतील, सैन्यातल्या नोकऱ्या संपवल्या, त्याच्यामध्ये अग्निवीर भरतायत, पोलिसांच्या नोकऱ्या संपवतायत, त्याच्यामध्ये कंत्राटी लोक भरतायत. उभं राहायचं असेल ना याच्या विरोधात आपण, तुम्ही आणि आपण उभे राहू. मी तुम्हाला साथ द्यायला त्या सगळ्या तयार आहे. तो जरांगे एक लक्षात घ्या, जेव्हा सगळ्या सरकारी नोकऱ्या संपल्यात, कुठेच काही शिल्लक नाही आहेत, आणि अशा वेळेला सरकारला तुम्ही काय मागताय, आरक्षण बिरक्षण, ओसाड गावची पाटीलकी मागण्यासारखा प्रकार आहे. काय करताय त्या ओसाड गावची पाटीलकी मागून? पहिले गावं वसवूया आपण, त्याच्यानंतर बोलूया सरकारसोबत. सरकार जे तुम्हाला मूर्ख बनवत आहे समजून घ्या, त्यांचे इरादे वेगळे आहेत. तुमचा हेतू प्रामाणिक असेल याची मला खात्री आहे. मात्र सध्याच्या घडीला जे काही चाललं आहे ना, हे यांचे कुटील डाव राजकारण्यांच्या लक्षात घ्या. त्यांच्या हातातलं खेळणं बनू नका, एवढंच मी आपल्याला बोलतो. आणि तुमची शक्ती जी आहे ना ती चांगल्या कामासाठी वापरा, एवढं मी बोलतो. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.